नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी फ्रेंडशिप डे. मैत्री दिनाच्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. आज फ्रेंडशिप डेच्या निमित्त आम्ही सगळ्या मैत्रिणींना प्रशांजली ॲग्री टुरिझम आणि प्रशांजली वेलनेस सेंटर या ठिकाणी फिरायला आलेलो आहोत. तर हे आहे मेन गेट. इथून आतमध्ये एंट्री होते. तर आपल्या बऱ्याच मैत्रिणी पुढे गेलेल्या आहेत, काही जणी पाठीमागे आहेत. तर बघा, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे सर्व ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कंटिन्यू माझ्यासोबत राहावा. तर बघा, सुरुवातीला आपण जात असताना आतमध्ये आपल्याला छोटे छोटे बदकाचे पिल्ले पाहायला भेटत आहेत. बघा किती सुंदर आहेत, किती छान दिसत आहेत ते, आणि एवढ्या जवळून तर मी सुद्धा पहिल्यांदाच पाहिलं आहे. तर खूप छान असं सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणचं. म्हणजे खूप शांत आणि हिरवगार, मनाला प्रसन्न वाटणारं असं वातावरण आहे. पावसामुळे या निसर्गाचं सौंदर्य अजून खुलून दिसत आहे. अशा वातावरणात आपल्या मैत्रिणीसोबत आपण वेळ घालवणार आहोत. हा आनंद खरंच एकदम वेगळाच असतो. तर आजचा दिवस फिरण्याचा नाही, तर आपल्या मनाला एक आनंद देणारा आहे. आपण स्वतःसाठी वेळ काढला तर त्यातून आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते. खरी मैत्री ही की फोनवर बोलणं किंवा फोनवरच शुभेच्छा देणं नसते. वेळ काढून भेटणं, एकमेकींची विचारपूस करणं, एकमेकांचे दुःख वाटून घेणं, ही तर खरी आपली मैत्री असते. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे. फ्रेंडशिप डे म्हणजे हे एक फक्त निमित्त आहे, पण आपल्या कामाच्या व्यापातून, आपल्या धावपळीच्या जीवनातून आपण थोडासा आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या मैत्रिणीसाठी वेळ काढतो, हे खूप महत्त्वाचे आहे. आजचा दिवस फक्त आनंद आणि सुंदर अशा मैत्रिणींच्या आठवणीसोबतचा असणार आहे. आत्ता सगळ्याजणी मिळून गेम खेळणार आहेत. हारणं किंवा जिंकणं हे महत्त्वाचं नाही, पण एकत्र येऊन गेम खेळणं, हसणं हे महत्त्वाचं आहे. हे क्षण आयुष्यभर लक्षात राहण्यासारखे आहेत. पावसाचं सुंदर वातावरण, हिरवीगार झाडे, शेती, थंडगार अशी हवा, निसर्गाने सुद्धा आजच्या दिवसाची मज्जाच वाढवली आहे. अशा वातावरणात आपल्या मैत्रिणीसोबत घालवलेले प्रत्येक क्षण खास असतात. एकमेकींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप असं मनाला एकदम शांत आणि प्रसन्न असं वाटत आहे. आज आपण एकत्र आलोय, हसतोय, खेळतोय, फोटो काढतोय, व्हिडिओ काढतोय. हे क्षण आयुष्यभर आठवणीत राहतील. प्रत्येकीच्या चेहऱ्यावरचं हसू, आनंद, हे तर आज फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं हे सर्वांसाठी हे आजचं खरंच खास असं सगळ्यांसाठी गिफ्टच म्हणावं लागणार आहे. हेच तर आहे आपल्या मैत्रीचं खरं सौंदर्य. हसणं, खेळणं. आज अगदी एकदम असं लहान झाल्यासारखं वाटायला लागले. शाळेतील दिवस आठवले आणि एवढ्यामध्ये पावसाने एकदम असा जबरदस्त कहरच केला होता. सगळ्या मैत्रिणी खूप घाबरल्या होत्या आणि एका साईडला हॉल होता, तर त्या हॉलकडे जाण्यासाठी बऱ्याच जणी निघाल्या होत्या. पाऊस असं म्हणजे एकदम जोरात आला होता. सुरुवातीला हळू होता. बऱ्याच मैत्रिणी पुढे गेल्या होत्या, काही पाठीमागे होत्या. सगळ्याजणी आता त्या हॉलकडे निघाल्या होत्या. पण काहीही म्हणा, वर्षातून एक दिवस तरी असा येतो की आपण जुन्या आठवणीमध्ये रमून जातो. आपल्याला शाळेतील, कॉलेजमधील आपले सर्व दिवस आठवतात. हे सगळं आपल्याला पुन्हा अनुभवायला मिळतं. बघा, आम्ही पूर्णपणे भिजल्या गेलेलो आहोत आणि पाऊस तर काय थांबायचं नाव घेत नाही. तर बघा, सगळ्याजणी इथे हॉलमध्ये आलेल्या आहेत. सगळ्याजणी पूर्ण भिजल्या गेलेल्या आहेत आणि पावसाचं तर काय जोर वाढतच चाललेला आहे. आम्ही खूप गप्पा मारल्या, गेम खेळलो, झोक्याचा सुद्धा आम्ही आनंद घेतला आणि बरेच असे फोटो काढले, व्हिडिओ काढले. खूप असं म्हणजे एकदम मन प्रसन्न झालं, आनंद वाटला. बरेच ठिकाण पण आपल्याला पाहिजे होते, पण पावसामुळे आपल्याला ते ठिकाण पाहता आले नाही आणि आपल्याला जाता पण आले नाही त्या ठिकाणी, आणि आता जाण्याची पण शक्यता नाही, कारण पावसाचं वातावरण असं सगळीकडे झालेलं आहे. पूर्ण आभाळ एक झालेलं आहे आणि पाऊस काय आता थांबू शकत नाही, कारण कमी पण होऊ शकणार नाही. तरी पण आता घराकडे जाण्याची सर्व मैत्रिणींना घाई झालेली आहे.
तर काही मैत्रिणींचं अजून फोटो काढणं किंवा व्हिडिओ काढणं थांबलेलं नव्हतं. एवढ्या पावसामध्ये सुद्धा त्या उभा राहून फोटो काढत होत्या आणि व्हिडिओ पण काढत होत्या. आणि बघा, सगळ्या एका कलरच्या साड्या घातलेल्या आहेत. एकदम अशा एकसारख्या कलरमध्ये साड्या असल्यामुळे त्या खूप छान दिसत आहेत. आणि व्हिडिओ काढत असताना बघा त्या कशा उभ्या राहिलेल्या आहेत. मैत्री असावी तर अशी असावी. एका हातामध्ये हात घेऊन घट्ट एवढ्या पडत्या पावसामध्ये सुद्धा त्या उभ्या आहेत. त्या पण मैत्री दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि आनंद बघा असा गगनात मावेना असा झालेला आहे. त्या खूप खुश आणि आनंदी आहेत. तर बघा, एका साईडला असा छोटा रस्ता केलेला आहे हॉलमधून इकडं जाण्यासाठी. कारण समोर एक मोठं असं चिंचेचं झाड आहे आणि त्या झाडाखाली टेबल आणि खुर्च्या लावल्या होत्या. कारण आपली जेवण्याची सोय या ठिकाणी केली होती. पण पावसामुळे ते शक्य झालं नाही. सगळ्यांना हॉलमध्ये जेवावं लागलं. हॉल पण खूप मोठा आहे. पण इथलं वातावरण खूप छान आहे आणि जेवण पण खूप छान असतं आणि पौष्टिक पण असतं. खूप सुंदर असं वातावरण आहे. अनुभवायचं असेल तर एक वेळेस येथे नक्की या आणि भेट द्या. आज खूप छान वाटत आहे आणि भारी वाटत आहे. कारण बऱ्याच दिवसांनी मैत्रिणीसोबत वेळ घालवण्यासाठी वेळ काढलेला आहे. फ्रेंडशिप डे हे फक्त निमित्त आहे, पण खरं तर मैत्रिणीसोबत वेळ घालवणं हे एक जीवनातला खरंच अविस्मरणीय आनंद आहे. संसार, कामे आणि जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेतच, पण त्याबरोबर अधूनमधून स्वतःसाठी किंवा आपल्या मैत्रिणीसाठी वेळ काढणं हे सुद्धा तितकंच खूप महत्त्वाचं आहे ना. अशा भेटीमुळे काय होतं, मन आपलं ताजंतवानं होतं. आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते आणि आपल्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. तुम्हीही तुमच्या मैत्रिणींना वेळ द्या, भेटा, गप्पा मारा आणि आयुष्यात असे आनंदाचे क्षण जपा. जर तुम्हीही तुमच्या कुटुंबासोबत किंवा तुमच्या मैत्रिणीसोबत असं शांत निसर्गरम्य ठिकाण तुम्हाला जर पाहायचं असेल, बघायचं असेल किंवा एक दिवस तरी त्यांच्यासोबत घालवायचा विचार करत असाल ना, तर तुम्हाला हे प्रशांजली ॲग्री टुरिझम हे एक छान असं ठिकाण आहे तुम्हाला पाहण्यासाठी आणि आपलं वेळ घालवण्यासाठी. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मैत्रिणींना सांगते की आपला संसार आणि आपल्या जबाबदाऱ्या तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. पण आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मैत्रिणीसाठी ना थोडा तरी वेळ नक्कीच काढा. कारण आपलं मन आनंदी असेल ना, तर आपलं पूर्ण घरसुद्धा आनंदी राहतं. तर बघा, शेवटी जाता जाता आपल्याला हे बदकाचे पिल्ले परत पाहायला भेटले आहेत. पावसामुळे तेही सुद्धा त्यांच्या घरामध्ये बसलेले आहेत. तर चला, तुम्हाला या प्रशांजली ॲग्री टुरिझमचं ठिकाण कुठे आहे याची माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती पण तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला या ठिकाणची डिटेल माहिती मी सांगू शकते. तर कसं वाटलं तुम्हाला हे ठिकाण आणि हे निसर्गरम्य वातावरण हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा माझ्याकडून सर्व मैत्रिणींना हॅपी फ्रेंडशिप डे, मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस असं सुख आनंद घेऊन येवो हीच विठुराया चरणी प्रार्थना. नेहमी खुश राहावा, आनंदी राहावा, असं जीवन जगा की पंछी बनू उडती फिरू मस्त गगन तर कशा वाटल्या तुम्हाला ह्या माझ्या मैत्रिणी आणि हा व्हिडिओ? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, असेच सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी ना कंटिन्यू माझ्यासोबत राहा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असेल ना तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया असे सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.